अजून बघणार आहे क्लास 7 चॅप्टर नंबर 3 HCF अँड LCM. त्यातला आपण आज बघणार आहे प्रॅक्टिस सेट नंबर 14. आता फर्स्ट क्वेश्चनमध्ये दिले आपल्याला चूज द राईट ऑप्शन. ओके, द HCF ऑफ 120 अँड 115 इच. आता दोघांची आपल्याला HCF फाइंड आउट करायचं. त्याआधी काय करायला लागेल आपल्याला, तर बघ आधी आपण काय करणार, दोघांचे पण काय फॅक्टर पाडून घेऊया. कसे येणार तर आपले 120 आणि 150. आता फॅक्टर्स माहिती आपल्याला काय असते, तर युनिट प्लेसला 0 म्हणजे 2 न डिवाइड होतो. ठीक आहे, म्हणजे आपण याला 2 न डिवाइड केलं तर आपला आन्सर किती येणार 60. परत युनिट प्लेसला 0 आहे म्हणून परत 2 न डिवाइड होणार आहे, मग आपल्या आन्सर आला 30. युनिट प्लेसला 0 आहे. ठीक आहे, म्हणून आपण याला परत डिवाइड केलेला आहे 2 ने, तर आपला आन्सर किती येते 15 येते. आता लास्टला आपला काय तर 5 आहे. ठीक आहे, म्हणजे हा 5 ने सुद्धा डिवाइड झाला असता. आणि या दोघांची जर आता 3 ची डिव्हिजन टेस्ट जर बघितली तर काय आहे, तर सम ऑफ द 2 डिजिट किंवा सम ऑफ द ऑल नंबर्स, तर किती येते 5 + 1 = 6. म्हणजे परत हा 3 ने डिवाइड होऊ शकतो. म्हणून आपला काय आला तर आन्सर इथे येणार 3 ने डिवाइड केलं 15 ला, तर आपला आन्सर येते 5. आणि 5 फक्त 5च्या स्टेबलमध्ये आहे. तर आपले हे झाले 120चे फॅक्टर्स. आता 150चे बघा, युनिट प्लेसला 0 आहे म्हणून 2 ने डिवाइड केलं आहे. ठीक आहे, मग आपला आन्सर आला 75. परत दोघांचे टोटल येते आणि हा 3च्या टेबलमध्ये म्हणून आपण याला 3 ने डिवाइड केलेला आहे. नंतर तो आपला 25 आणि 25 फक्त 5च्या टेबलमध्ये येतो आणि 5 जर येतो आपला 25. आन्सर आलं आपलं 1. हे झालं त्याचे फॅक्टर्स. आता आपल्याला जर HCF काढायचं आहे, काय करणार आपण, त्याला सिम्पली दोन्हीचे फॅक्टर घेऊन घेतले आपण, कॉमन नंबर्स घेऊन घेऊया. 2 आहे 2. ठीक आहे, दोन्हीच्या 2 आहे आपला. परत 3 आहे दोन्ही याच्यात म्हणून 3 सुद्धा घेतला आणि 5 सुद्धा आहे. आता 5 3 = 15, 15 2 HCF किती आलं तर इथे 30 आपला HCF आला. सेकंड आहे HCF ऑफ द पेअर ऑफ नंबर इज नॉट 1. ज्याचा आपला HCFचा कॉमन नंबर 1, बाकी सर्व काय तर हे बघा, याचा आपला HCF 1 येणार होता. बट 14 आणि 20 जर तुम्ही सर्वांचे फॅक्टर काढून पाहिले तर आपला आन्सर येणार आहे 40 आणि 20. आणि HCF किती आला होता तर 20 आला होता. ठीक आहे, म्हणून आपण त्याला टिक केलं. क्वेश्चन नंबर 2, फाइंड द HCF अँड द LCM. आता या सर्वांचे आपल्याला HCF आणि LCM फाइंड आउट करायचं. ठीक आहे, फर्स्ट आपला 14 आणि 28. ठीक आहे, 14 हा फक्त 2च्या टेबलमध्ये येतो आणि 7च्या टेबलमध्ये येतो, म्हणजे आपले 2 फॅक्टर आहेत 14 आणि 7. त्यानंतर 28 हा 2च्या टेबलमध्ये सुद्धा येतो आणि 14च्या फक्त 7 आणि 1च्या टेबलमध्ये येतो. म्हणजे आपले फॅक्टर्स काय पडलेले आहेत, तर 28चे 2 2 आणि 7, 14चे आपले 2 आणि 7. आता HCF फाइंड आउट करून घ्या. पहिले आपण याचं काय कोणतं आहे, तर 2 आहे 2 आहे, नंतर 7 आणि 7, म्हणजे 2 आणि 7 आपला काय झालं तर HCF. 7 2 जर तो आपला 14, हा झाला आपला HCF. आता LCM बघा, 2 2. ओके, दोन्हीच्या 2 2 झाला. परत इथे आपला 7 आणि इथे पण 7, म्हणजे आधी कॉमन नंबर्स घेतलेले आपण आणि लास्टला घेतला आपण अनकॉमन नंबर्स, जो आपला 2 आहे. म्हणून 2 × 7 × 2, 7 2 14 आणि 14 2 झाला तो आपला 28 आपला आन्सर आला. नंतर आहे 32 आणि 16. ठीक आहे, बघा 32चे फॅक्टर्स काय पडतात आपले, तर 2 2 2 आणि 2, 16 8 4 आणि 2. ओके, हा झाला 16 आलेला आहे. त्यानंतर LCM किती घेतला आपण त्याचा बघा, सर्वांची करायचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे आपला आन्सर दिला आहे तर HCF इज 32 आलेला आहे. ठीक आहे, नंतर आहे 17. हा 17च्या टेबलमध्ये येतो. 102 फॅक्टर पडतात 51, 17 आणि 1, म्हणजे 2 3 आणि 17 पडले. मग आता 17चा किती पडला तर आपला फक्त 17 आणि 17च्या टेबलमध्ये येतो. आता 102चे बघा 2 3 आणि 17 आला आहे. आणि 117चे बघा 2 5 आणि 17, म्हणजे HCF आपला 17, LCM आपला 17 2 3 आणि 5. मग आपलं मल्टिप्लिकेशन इथे येतं तर 510 आपला आन्सर येतो. त्यानंतर आहे 23. हा फक्त 23च्या टेबलमध्ये येतो. 69चे फक्त 2 फॅक्टर होतात 3 आणि 23. त्यानंतर आपला 21 49 आणि 84 किती आला आपला आन्सर, तर इथे 21 हा 3 आणि 7च्या टेबलमध्ये येतो. 49 फक्त 7च्या टेबलमध्ये येतो. 84 हा 42च्या येतो. नंतर 21 आणि 7च्या. ठीक आहे, म्हणजे आपला LCM किती आपला तर 7 आहे कॉमन सर्व याच्यात, म्हणून 7 घेतलेला आहे. आणि LCM कोणता झाला तर आपला 588 झाला. क्वेश्चन नंबर 3 बघा, फाइंड द LCM. आता आपल्याला LCM फाइंड आउट करा. बघ
36 आणि 42 दोन मेथडने करू शकतो. कंबाईन वाली मेथड आहे किंवा सेपरेट करा. 36 फॅक्टर पाडू शकतो आपण. 18 परत 6 आणि 3 हे झाले आपले 36. कंबाईनमध्ये किंवा सेपरेटही करू शकता तुम्ही. ठीक आहे, म्हणजे आपला एलसीएम किती आला बघा. 2 3 2 3 आणि 7. मल्टिप्लिकेशन किती येते आपल्या इथं 252. त्यानंतर सेकंड आहे आपला 15 25 आणि 30. याचा किती आला आपला एलसीएम बघा. 5 3 1 5 आणि 7. आपण 1 तर काही काउंट करत नाही त्यात. मग काय येणार तर आपला 5 3 5 आणि 2. तर आपल्या मल्टिप्लिकेशन किती येते 150. ओके, त्यानंतर बघा 18 42 आणि 48. तर आपला किती एलसीएम मध्ये 2 3 2 2 3 7 आणि 2. मल्टिप्लिकेशन किती आपली तर 108. त्यानंतर आहे 4 12 आणि 20चा एलसीएम 2 2 3 आणि 5. म्हणजे आपला आन्सर किती येणार तर 16 आपला आन्सर येणार. त्यानंतर आपल्याला 24 14 18 आणि 120 दिलेलं आहे. म्हणजे आपला एलसीएम किती आला तर 2 2 2 5 3 2. ओके, मल्टिप्लाय किती येते आपली 240 आपला आन्सर येणार आहे. क्वेश्चन नंबर 4 का. फाइंड द स्मॉलेस्ट नंबर विच आर डिवाइडेड बाय 8 9 10 15 आणि 20 अँड गिवन इज अ रिमाइंडर ऑफ 5 एव्हरी टाइम. आपला रिमाइंडर किती पाहिजे तर 5 पाहिजे म्हणते. ठीक आहे, आता आपण 8चे फॅक्टर पाडू बघूया किती येतात तर 2 4 2 2 2 लास्ट लाईन आपला 1. त्यानंतर आहे 9 9 फक्त 3च्या टर्ममध्ये म्हणून 3 3 येणार आहे. त्यानंतर 10 हा 5च्या टेबलमध्ये येतो. ठीक आहे, 5 आणि 2 5 2 10. मग आपला आन्सर येणार 2 आणि 5. फॅक्टर झाले 2 आणि 5. त्यानंतर दिलेला आपल्याला 15 हा 3 ने होणार आहे. इथे होईल आपला 5 5 3 15 आणि 5 फक्त 5च्या टेबलमध्ये 1. त्यानंतर आहे 20. तर आपला आन्सर किती आला 20 10 2. इथे किती आपला तर 5 2 10. म्हणजे आपला आन्सर आला 2 2. म्हणजे एलसीएम किती आला आपल्याचा तर 360 आलेला आहे. आता रिक्वायर्ड स्मॉल नंबर आणि एलसीएम प्लस रिमाइंडर घेतला. किती आला तर 360 आपला एलसीएम आला होता. प्लस करायचं आपल्याला 5. म्हणजे आपला आन्सर येणार 365 आपलं आन्सर येणार. म्हणजे हे द रिक्वायर्ड स्मॉल नंबर इज 365 आपला